तिकडे सांगली जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी अर्ज भरलाय। पलूस, जत, आष्टा नगर परिषदेसाठी लढती स्पष्ट झाल्यात। सांगली जिल्ह्यामधल्या नगर परिषदेसाठी कुठे महत्त्वाच्या लढती होणार आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। सांगली जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याची आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवट दिवस असताना मोठ्या प्रमाणावरती गर्दी ही अर्ज भरण्यासाठी दिसून येते। आपण सध्या जत मध्ये आहोत। जत नगर परिषदेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 6 नगर परिषद आहे। यामध्ये उरण, ईश्वरपूर, आष्टा आणि पलूस, जत, विटा, तासगाव या 6 नगर परिषदामधील उरण, ईश्वरपूर मधील लढती चित्र स्पष्ट झाले। आष्टाचं नगर परिषदेमधील चित्र स्पष्ट झालेलं आहे। याशिवाय जत मधील देखील लढती चित्र स्पष्ट झालं आहे। मात्र पलूस मध्ये महायुतीमध्येच भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच नगराध्यक्ष पदावरून चढाओढ आहे। दुसरीकडे विटा नगर परिषदेमध्ये काही जणांनी नगराध्यक्ष पदाचे अर्ज भरलेले आहेत, मात्र नेमका कोणाचा अर्ज राहणार याबाबत अद्याप उत्सुकता आहे। दुसरीकडे तासगाव नगर परिषदेमध्ये आज नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे। यामध्ये आरानाबा पाटील गट आणि संजय पाटील गट यामधून कुणाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे आज स्पष्ट होईल। याशिवाय जत मध्ये भाजपकडून डॉक्टर रवींद्र आळी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे, तर उरण ईश्वरपूर मध्ये जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीकडून आनंदराव मलकुटे, तर भाजप महायुतीकडून विश्वनाथ डांगे आणि आष्टा नगर परिषदेमध्ये भाजप महायुतीकडून अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवीण माने आणि राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशाल शिंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। तर नगराध्यक्ष पदावरून सांगली जिल्ह्यातील नगर परिषदेमध्ये मोठी या ठिकाणी चढाओढ सुरू आहे आणि खास करून पलूस मध्ये आता या ठिकाणी भाजपकडून अर्ज भरलेला आहे। मात्र आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देखील अर्ज भरला जाईल अशी शक्यता आहे। तर अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील नगर परिषदेसाठी आज अर्ज भरण्यासाठी लगबग दिसून येते आणि यामध्ये खास करून नगराध्यक्ष पदासाठी मोठी चढाओढ देखील दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, जत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.